आपल्या घरातील वस्तूंचा वापर करून तयार केलेल्या या खताचा वापर जर तुम्ही जास्वंदच्या झाडाला केलात तर काही दिवसामध्ये झाडाची वाढ ही चांगली होऊन झाड कळ्या आणि फुलांनी अगदी भरगच्च होऊन जाईल। नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल SP गार्डनिंग मराठीमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये जे खत तयार करणार आहोत ते कसे तयार करायचे, त्याचा वापर हा झाडांना कसा आणि किती प्रमाणामध्ये करायचा हे पाहणार आहोतच। पण झाडावरती कीड पडते तर ती घालवण्यासाठी कोणते कीटकनाशक फवारायचे, झाडाची काळजी कशी घ्यायची, त्यासाठी कोणती कामे करायची याची देखील माहिती आपण पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। आपल्या घरात स्वयंपाकघरामध्ये कांदा, बटाट्याच्या साली, भाज्यांच्या साली, देठे जेव्हा निघतात तर ते फेकून न देता त्याचा वापर हा झाडांसाठी खत तयार करण्यासाठी हा करावा। कारण ह्या ज्या साली आहेत त्या झाडांच्या वाढीसाठी, झाडांना भरपूर फुले येण्यासाठी अतिशय फायदेशीर उपयुक्त असे आहेत। कारण कांदा, बटाट्याच्या सालीमध्ये हे पोटॅशियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम यासारखे घटक हे जास्ती प्रमाणामध्ये असतात, त्यामुळे झाडांना भरपूर फुले लागतात। लसणाच्या सालीमध्ये हे सल्फर हे भरपूर असते, त्यामुळे झाडांना खत म्हणून त्याचा वापर होतोच। पण झाडावरती कोणती कीड लागली असेल आणि त्यापासून पाणी तयार करून त्याचा स्प्रे जर तुम्ही झाडावरती केलात तर झाडावरची कीड ही निघून जाण्यासाठी ही मदत होत असते। तर आता हे खत तयार करण्यासाठी ज्या पण भाज्यांच्या साली आहेत त्या आपल्याला 2 दिवसासाठी ह्या पाण्यामध्ये अशा प्रकारे भिजत ठेवायच्या, जेणेकरून याच्यातील सर्व पोषक तत्वे ही पाण्यामध्ये उतरतील आणि आपले खत हे तयार होईल। तयार झालेल्या खताचा वापर हा कसा आणि किती प्रमाणामध्ये करायचा हे आता आपण पाहूयात। जास्वंदच्या झाडाच्या वाढीसाठी, त्याला भरपूर फुले येण्यासाठी हे भरपूर सूर्यप्रकाश मिळणे हे आवश्यक असते। आणि आता हिवाळ्यामध्ये झाडांना हे ऊन हे पुरेसे मिळत नाही, त्यामुळे झाडावरती ज्या लागलेल्या कळ्या असतात त्या कळ्यावरती, कोवळ्या पानावरती हे कीड ही लवकर लागते। आणि इतर फुलांच्या झाडांच्या तुलनेत जास्वंदच्या झाडावरती हा पांढरा मावा यासारखी कीड ही जास्ती प्रमाणामध्ये आणि लवकर लागत असते, त्यामुळे शक्यतो या झाडाला भरपूर ऊन मिळेल अशा ठिकाणीच झाड लावलेली ही कुंडी ठेवावी। आणि दर 8 ते 10 दिवसातून एकदा हे कोणतेही एखादे कीटकनाशक फवारावे, म्हणजे झाडावरती कीड ही लागणार नाही। झाडावर लागलेली कीड घालवण्यासाठी मी या ठिकाणी कांदा आणि लसणाच्या सालीपासून हे पाणी तयार केलेले आहे। या तयार केलेल्या पाण्याच्या वापरामुळे झाडावरती कसलीही कीड लागली असेल तर ती ही निघून जाते। मात्र हे ऑर्गॅनिक असल्यामुळे आठवड्यातून 2 ते 3 वेळा याचा फवारा करणे हे आवश्यक असते। हे तयार झालेले जे पाणी आहे ते एखाद्या गाळणीच्या किंवा कापडाच्या साहाय्याने अशा प्रकारे गाळून घ्यायचे, म्हणजे स्प्रे बॉटलमध्ये या सालीचे कण हे अडकणार नाहीत। पाणी गाळून घेतल्यानंतर देखील हे पाण्यामध्ये हे डायल्यूट करून घ्यायचे आहे, म्हणजे 1 मग जर हे तयार केलेले पाणी असेल तर त्याच्यामध्ये अजून 1 मग पाणी मिक्स करायचे आणि नंतरच झाडावरती याचा फवारा हा करायचा आहे। 2 ते 3 वापरामध्येच तुम्हाला झाडावरची कीड ही निघून गेलेली ही दिसून येईल। 2 दिवसानंतर ज्या साली आपण पाण्यामध्ये भिजत ठेवलेल्या होत्या ते पाणी थोडे फेसाळल्यासारखे दिसते, म्हणजेच आपले हे खत तयार झालेले आहे। आता हे जे खत तयार झालेले आहे याचा वापर देखील असाच आपल्याला झाडाला करायचा नाही, कारण हे भिजत ठेवल्यामुळे थोडे स्ट्रॉंग झालेले असते, तर ते आपल्याला पाण्यामध्ये डायल्यूट करून नंतरच या पाण्याचा वापर हा करायचा आहे। आता हे जे पाणी आहे ते एखाद्या गाळणीच्या किंवा कापडाच्या साहाय्याने हे गाळून घ्यायचे। जास्वंदच्या झाडाला वर्षभर फुले ही लागत राहतात, त्यामुळे भरपूर फुलांसाठी या झाडाला वेळोवेळी अदलून बदलून योग्य ती खते ही द्यावीच लागतात। झाडांना खते देण्याबरोबरच झाडावरती काही कामे देखील हे करणे आवश्यक असते। कुंडीतील माती दर 15 ते 20 दिवसातून एकदा तरी हलवून थोडी मोकळी करावी, त्यामुळे माती ही भुसभुशीत होते। अशा मातीमध्ये झाड हे चांगले वाढते, कारण मातीमध्ये ऑक्सिजन हा खेळता राहतो आणि आपल्या झाडांच्या मुळापर्यंत ऑक्सिजन व्यवस्थित पोहोचला गेल्यामुळे मुळांची वाढ ही चांगली होते। झाडांच्या मुळांची वाढ चांगली झाली की झाड देखील हे चांगले वाढते। झाडाला पाणी देखील हे योग्य प्रमाणामध्येच द्यावे,
कमी किंवा जास्त पाण्यामुळे देखील झाड हे खराब होते. झाडावरची पाने पिवळी होऊन गळतात. कळ्या देखील फुले उमलण्याआधीच गळायला सुरुवात होत असते. आता हिवाळ्यामध्ये झाडाला दररोज पाणी देण्याची गरज लागत नाही, तेव्हा कुंडीतील माती ही चेक करूनच झाडाला पाणी हे द्यावे. आता हे तयार झालेले खत हे झाडाच्या आकारानुसार हे 1 किंवा 2 मग या प्रमाणामध्ये द्यावे. तर अशा प्रकारे या सालींचा वापर करून खत तयार करून तुम्ही झाडाला दिलेत तर जास्वंदचे झाडे कळ्या आणि फुलांनी अगदी भरगच्च होऊन जाईल. तर कसं वाटलं व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.